नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी अनिसा शफी, मी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मी आज घेऊन आले आहे पावटा आणि वांग्याची आमटी। होय, खूप छान अशी थंडीमध्ये पावटे येतात, जे चणूला पावटा म्हणतात आमच्याकडे। तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा। तर मी आज चणूला पावटा आणि वांगी एकदम काटेरी अशी मला बाजारात मिळालेली, त्याची मी आमटी करणार आहे आणि तीही खारा मसाला घालून। इतकी सुंदर होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला आपण बघूया पावटा वांग्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल। तर चला, मी आज बनवणार आहे मस्त अशी पावट्याची आणि वांग्याची आमटी। हो, पावटा आणि वांग मिक्स करून आमटी बनवणार आहे। मस्त असं थंडीमध्ये छान हिरवागार पावटा येतो, तो मी सोलून घेतलेला आहे। खूप छान होते आमटी। आणि वांगी घेतलेली आहेत, काटेरी वांगी आहेत, तुम्ही बघू शकता। ताजी ताजी अशी वांगी, खूप छान होते रस्सा भाजी याची। तर आज आपण करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने, माझ्या आजीच्या स्टाईलमध्ये करणार आहे मी। तुम्हाला दाखवते। आधी आपण वांगी कट करून घेऊया। खूप काटे आहेत वांग्याला, जेवढे काटे जास्त तेवढं वांग खायला छान असं माझी आजी म्हणायची। मी अशा प्रकारे वांग कट करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला कळतं किडकं वगैरे वांग नाही आहे ना यामध्ये। असं मोठ्या फोडी करून घ्यायच्या। वांग्याला कट करून असं मी मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। आता आपण पुढची प्रोसेस करूया। पावटा पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याच्या छोट्या फोडी पण करून घेऊ शकतात, पण असं वांग छान वाटतं आमटीमध्ये। वांगी पाण्यातून निथळून घेतलेली आहेत, पावटा घालून घेऊया यामध्येच। माझी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, माझ्या आजीप्रमाणे मी आज करणार आहे। त्यातच मी हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे, मीडियम साईजचा बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, आणि आपली घरगुती कांदा लसूण चटणी। तुम्ही जसे तिखट खात असाल तशी चटणी वापरा। मी इथे वापरणार आहे 1 ते 1.5 चमचा ज्वारीचं पीठ। पीठ थोडंसं आपण लावून घ्यायचं याला। मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस। मी कुकरमध्ये बनवते, तुम्ही हवं तर पातेल्यात पण बनवू शकता, पण कुकरमध्ये झटपट बनते। ह्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे खारा मसाला। होय, मी आज खारा मसाला घालून करणार आहे। पावटा आणि वांग्याची आमटी खूप छान सुंदर होते आणि टेस्टी होते। तुम्ही जर खारा मसाला, सुकट, बोंबील खाणे पसंत करत असाल तर ही आमटी नक्की बनवा आणि मला सांगा कशी होते। खूप छान होते। तर मी आज खारा मसाला वापरून आमटी बनवणार आहे, तर आपण खारा मसाला लास्टला वापरणार आहोत। इथे मी गॅसवर कुकर ठेवलेले आहे आणि कुकरमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालून घेतलेले आहे। तेल आपले छान गरम झाले की आपण हे सर्व जिन्नस कुकरमध्ये घालून घेणार आहोत। मी एकच शिट्टी देणार आहे याला। एका शिट्टीमध्येच आपले पावटा आणि वांगी शिजणार आहेत। तेलावर मस्त मिक्स करून घेऊया भाजून, आणि यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला। पाणी घालून घेऊया। मी तर गरम पाणी घालणार आहे आणि मिक्स करून घेऊया। वाह वाह, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हवं तेवढं यामध्ये आपण पाणी घालू शकतो आपल्या हिशोबाने।
आणि एक शिट्टी देऊन घेणार आहोत आपण. आता मी ह्यामध्ये खडा मसाला घालणार आहे. खडा मसाला घातल्यानंतर मिक्स करून आपल्याला ह्याला एकच शिट्टी द्यायची आहे आणि एक शिट्टी झाल्यानंतर कुकर बंद करून साईडला ठेवायचे आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर आपली आमटी रेडी आहे. कुकर थंड झालेला आहे तर आपण उघडून बघूया. वाव, पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आमटी. मस्त असं वांग पण शिजलेलं आहे आणि पावटा पण मस्त शिजलाय. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. पहा, मस्त अशी झणझणीत आपली पावट्या वांग्याची आमटी तयार आहे, तीही खडा मसाला घालून. खूप सुंदर आणि छान होते. तुम्ही कशा प्रकारे करता तेही मला कमेंट करून सांगा. खूप वेगवेगळ्या प्रकारे आमटी करतात, खूप वेगवेगळे रेसिपी असतात. तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. मी तुमच्या रेसिपीचा व्हिडिओ बनवून अपलोड करेन माझ्या चॅनलवर. आणि माझं चॅनल अनिसा जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप खूप तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. तर मला भरभरून प्रेम द्या.